पंढरपूरला जाणाऱ्या 5 भाविकांचा मृत्यू. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भाविकांची बस दरीत कोसळली. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर सोमवारी मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या बसला भीषण अपघात झाला. पंढरपूरकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसने मागून ट्रॅक्टरला धडक देऊन बस 20 फूट दरीत कोसळली. या बसमध्ये अंदाजे 54 प्रवासी होते. मात्र 5 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. डोंबिवलीकडून पंढरपूरला ही खासगी ट्रॅव्हल्स बस यात्रेसाठी जात होती. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिवकर गावाजवळ आली असता अंधारात पुढे चालणाऱ्या ट्रॅक्टरला बसची जोरदार धडक बसली. बस आणि ट्रॅक्टर दोन्ही वाहने 20 ते 25 फूट रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात पडल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधील 3 प्रवासी तर ट्रॅक्टरमधील 2 अशा एकूण 5 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 5 जणांची प्रकृती गंभीर असून 42 भाविक जखमी असल्याची माहिती मिळत आहे. मध्यरात्री 1च्या दरम्यान ही घटना घडली. जखमींना तात्काळ MGM रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पहाटेच्या वेळी अंधारात ट्रॅक्टर न दिसल्याने बसने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. त्यानंतर बस 20 फूट दरीत कोसळली. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी IRB पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, महामार्ग पोलीस, पनवेल पोलीस, अपघातग्रस्त टीमचे सदस्य, फायर ब्रिगेड सर्व यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून पुढील उपचारासाठी MGM रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर अपघातग्रस्त बस क्रेनच्या सहाय्याने बस बाहेर काढण्यात. कल्याणहून पंढरपूरकडे जाणारी ही बस होती. वारकऱ्यांची बस होती. वारीसाठी हे सर्व वारकरी निघाले होते. परंतु किलोमीटर मुंबई-पुणे एक्सप्रेसवेचा किलोमीटर 5-800च्या दरम्यान ही बस आलेली असताना समोर प्रतिबंधित या एक्सप्रेसवरती जे प्रतिबंधित वाहन आहे ट्रॅक्टर, तो ट्रॅक्टर येत असताना ट्रॅक्टरला मागून धडक बसलेली आहे. त्या धडकेमुळे बस ही उलटली आणि खोल खड्ड्यामध्ये पडली. खोल खड्ड्यामध्ये पडलेले असताना त्या ठिकाणी ट्रॅक्टर आणि बसमधील बरेच प्रवासी जखमी झाले होते. त्यांना काढण्यासाठी त्या ठिकाणी IRB पेट्रोलिंग असेल, देवदूत यंत्रणा असेल, डेल्टा फोर्स असेल, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सदस्य असतील, महामार्गाच्या सर्व पोलीस यंत्रणा म्हणजे वाहतूक पोलीस यंत्रणा असेल, नवी मुंबई पोलीस आणि मुंबई पोलीस अशा सर्वांनी मिळून या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण केलेलं आहे. मदतकार्य पूर्ण केलेलं आहे. काही फायर ब्रिगेडच्या टीम देखील या ठिकाणी आल्या होत्या. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थे आमचे 20 टीम मेंबर्स या ठिकाणी काम करत होते. या अपघातामध्ये जवळजवळ 54 प्रवासी होते आणि 2 ट्रॅक्टर मधले जे प्रवासी होते असे एकूण 54-55च्या दरम्यान ह्या लोकांची संख्या होती. त्यामध्ये दुर्दैवाने 5 लोकांचा मृत्यू झाल्याची आम्हाला प्राथमिक माहिती मिळाली. कारण आपण सर्वांना मदत करत होतो आणि सर्व जखमींना आमच्या सर्व यंत्रणांनी MGM हॉस्पिटलमध्ये रवाना केले. परंतु दुर्दैवाने त्याच्यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाल्याची आम्हाला माहिती मिळाली आहे. आणि बसमध्ये 2 व्यक्ती जागीच मृत्यू पावल्या होत्या. त्यामध्ये एक महिला होती.